घ्या ताई, अधिक महिन्याचं तुमचं गिफ्ट. हो दे आण. तू तर अशी बोलून राहिली की तशी काही तू तसं काही सोन्याची चैनच बनवली, सोन्याची अंगठीच बनवली तुझ्या नवऱ्यानं, माझ्या नवऱ्यासाठी का ग? घ्या ताई, अधिक महिन्याचं गिफ्ट घ्या ताई. काय बाबा शोभते काय तुम्हाला? साडी दिली फक्त, तांब्याचा दिवा देऊन दिला. चांगलं सोन्याची अंगठी गिंगठी बनवली पाहिजे का? जावा याले तुम्ही जिवंत आहे ना तुम्ही. तुमच्या समोर तुम्ही बनवत नाही तर माघारी काय बनवते तुमच्या पोरांचं ना. बाई सोनं किती महाग आहे म्हणून नाही बनवलं बा. तुला तर माहित आहे आता सध्या अडचण आहे. काय बाबा तुमची 12 महिने अडचण असते. पोरीसाठी तर मोठा हात करा, लंबा हात करा जरा. काय व मंदा काय केलं नव्हतं काय? पहिल्यांदा केलं होतं, डबल बी केलं होतं, लय वेळा केलं होतं ना सोनं. जवळ बावले का माहित नाही काय? केलं नव्हतं काय? आता या वर्षी लय सोन्याचा भाव वाढले ना म्हणून नाही केलं. अहो ताई तुम्हाला माहित नाही का? भाव तर वाढलेच वाढले. मोदीजीने सांगितलं सोनं खरेदी करू नका. ओ बापा रे, तू काय एवढं नियमाचं पालन करते का? मोदीजीनं दे काय काही सांगितलं मग सगळंच नियम पाळा ना. फक्त सोन्याचाच नियम पाळला काय? राहू द्या तुम्हाला द्यायचं नाही हे सांगा. अरे श्वेता काय आहे हे? माझा काय पहिला अधिक महिना आहे काय? नाही काही नाही, हरकत नाही. जे दिलं तेच गोड मानून घ्यायचं असते. तोंडात नसते मागत. असं तोंडावर बोलते का त्यांना? काही दे त्यांनी भरपूर दे त्यांच्या मानानं. आता नाही पाहिजे. जवाई बुवा रे समजदार आहेत बाई. माझी जवाई दोन्ही बी लय समजदार आहेत. जवाई बुवा सोनं महाग झालं बरं म्हणून नाही केली बापा, नाही तर केली असती ना. दोघांनी सारखं नाही करावं लागत काय? एकाला केलं की चांगलं लागते काय? मामीजी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मामीजी काही वाटत नाही मला. हे मंदा श्वेताचं काही तुम्ही मनावर घेऊ नका, जाऊ दे. हो ना बापा. दे प्रियंका, देऊन दे हाती. दे प्रियंका दे. हो देते ना. मस्त गट्ट्या पाहिजे माझ्या घरचा यांनी. बाकी यायचं काहीच कर्तव्य नाही का अधिक महिन्यात आपल्याबद्दल? तर आपणच करायचं यायली अधिक महिन्यात दिवाळी. जाऊ दे, देऊन दे. बाबा आई कुठे गेली? अशीन तू आई घरात अशीन पाय जाय. काय बाप्पा ऊन तपते बापा. अरे पाणी आणजो बरं, गिलास भर थंड आणजो चांगलं. हो आणतो. आता नाही आली काय बा साक्षी? आई हो आली ना. काय करून राहिली? काय करू व? आता स्वयंपाक झाला, भांडे घासत होती. हो काय चाललं मग तिकडे? घ्या पाणी. हो दे बापा दे. हा थंड आहे चांगलं. हो थंड आहे ना. काय ऊन तपून राहिलं बापा. हो लय ऊन तपून राहिलो. काय म्हणते मग? तुझ्या बहिणीला म्हटलं होतं का तुम्ही चाल म्हणून? म्हटलं तर होतं, पण तुम्ही दोघी मायली की नसे कारनामे करून ठेवले. काय येईन माझी बहीण काय एवढी रिकामी आहे काय? मानापानाची नाही आहे का ते? काय येईन ते आली नाही ते. अरे संगीता तुला शोभलं नाही? संगीता कशी वागली तू माझ्या बहिणी संग? ते सगळं सांगितलं, रेखा बहिणी सगळं सांगितलं मला. तू काय काय वागली माझ्या बहिणी संग तिथे गेल्यावर. तर साक्षी कशी वागते सगळं सांगितलं मला. काय सांगितलं बाबा तुमच्या बहिणीला तुम्हाला? दिले का कान भरून तुमचे अजून? मम्मी कान चांगले भरून दिले पप्पाचे. आत्यानं खूप काही की सांगितलं. पप्पा माझ्या घरात आले पण नाही, आत्याच घरात थांबले. तिकडे जेवली आणि पाहुणचार तिकडे केला आत्यानं. मग चांगलं शिकून दिलं बाप्पा रे आत्यानं, चांगलं शिकून दिलं. काय तुम्ही साक्षीच्या घरात काहून नाही गेले? तिच्या घरात काय गेले तुम्ही? ती आपल्या पोरीच्या घरात कर, तिच्या घरात गेली तुम्ही. तुम्हाला काही वाटते का जरा शिक तरी? आपल्या पोरीच्या घरी जायचं, तिच्या घरी कशाला जायचं? आता आपली तुम्हाला पोरगी जवळ आहे का बहीण जवळ आहे? हे पाहिजे संगीता, सासू नाहीचं भांडण आहे, आपण बोलायचं नाही म्हणतात. ते काही दुसरी नाही आहे, माझी बहीण आहे सगळी. माझ्यापेक्षा मोठी आहे. अहो सगळी बहीण आहे तिकडे तुम्हाला सगळा भाऊ समजते. आपल्या पोरीसोबत भांडली जाते. आपल्याला पोरगी जवळ आहे ना, मग तिला जाऊ द्या खड्ड्यात तिकडे. काय बोलून राहिली संगीता तू? माझी बहीण आहे सगळी, खड्ड्यात जाऊ देऊ आम्ही? काही बोलून राहिली. मम्मी पप्पाला सांगून काही फायदा नाही आहे. पप्पा आताची साईड घेतात. मला तर माहीतच आहे ते. माझ्या लग्नाला एवढे वर्ष झाले पण पप्पानं आताची साईड घेतली. जाऊ द्या, आपल्या पोरीचा तर विचार करा आता अधिक महिन्याचा. आपल्या पोरीला तसं दोन्ही जवायले मस्त सोन्याच्या अंगठ्या आणि पोरीले मस्त जोडवे करतो मी. आणि अजून लगे मस्त साड्या कपडे मान पान सगळं 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 करायचं आहे मला दोन्ही जवायचं दोन्ही पोरीचं. कर तुला कोणा नाही म्हटलं? साक्षी पाहुणे कधी येतील तुला घ्यायला? मी म्हटलं तेव्हा. हा झालं तर मग. मम्मी दीदी कधी येते ग? दीदी काय मी बाई आता येऊन गेली दीदी. मम्मी
पहिलेच बोलावून घेतलं माझ्या परीने. तू तर मला दोघींले सोबत बोलवीन. अव सासू भांडली तिच्या संग म्हणून आली होती ते राग. पण ते बापू आले आणि घेऊन गेले तिथे. असं का? मग आता दीदीने बाप्पा घ्यायला जा ना पप्पा. मी तिला सांगा ना साक्षी आली. मी फोन करते तिला. मग आम्ही दोघी बहिणी असली मस्त मजा येते ना. हो तू फोन कर, मी पाहतो काय म्हणते तर तिथे. आता गेली बाई ते, कालच गेली, आज कशी काय येईन ते. 2 दिवसांत येईन ना पप्पा. फोन करा ना पप्पा. मी करते फोन, तुम्ही करा. हो करतो. मम्मी दीदीची सासू काऊन भांडते का? दीदी काऊन एवढी गरीब राहते? चांगलं जिटी धरून मारणार ना सासूला. दीदीला येत नाही ना त्यासारखं उलट पालट झालं सारं. तू पाहिजे त्या घरात चांगलं मारलं सासूले. मम्मी दीदी पप्पावर गरीब आहे आणि मी तुझ्यावर आहे ना. ओ बाई ओ, आता गोट केली बाती. मुकाडांना पाणी द्या. पेतो बापा. ताई, अहो ताई, झाले का हो ताई काम? अहो ताई. कोण ग? अहो ताई, मी तेजू आहे ना. अगं बाई तेजू, ये. झाले का म्हटलं काम? काम काय ग, दिवसभर चालूच राहतात. हो का? काय करून राहिल्या होत्या? अगं पॅकिंग करत आहे. गावाला जायचं आहे ना. गावाला कुठे हो ताई? अगं बाई अधिक महिना आहे ना ग माझा. माझ्या मम्मीचा फोन आला होता. ये ना म्हणे, पोरांना सुट्टी आहे म्हणे. म्हटलं येते म्हटलं. जाते म्हटलं उद्याला. मग तसं माझे पप्पा येणार होते घ्यायला, पण मीच नाही म्हटलं. अच्छा हो का? अधिक महिना. तू नाही गेली का अधिक महिन्याला? अब संध्याकाळी जाईल ना. माझं काय गावातल्या गावातच आहे. माझे पण मम्मी पप्पा रोज फोन करून राहिले. मीच नाही गेली. मग किशोरजीचा तिथून टिफिन न्यायला कसं तरी वाटते ना. मी त्यांना म्हटलं तिथून टिफिन देत जाईन, पण नाही म्हणतात. म्हणून म्हटलं जाईल, 1-2 दिवस राहिलं परत चालली येईल. काय होत आई, तुम्ही पण चालला आता. मग मी एकटीच राहू का या वाड्यामध्ये? तुम्ही केव्हा येणार? अगं मी तर आता 15-20 दिवस येतच नाही तेजस्विनी. कसं आहे ना की आता सुट्ट्या आहेत ना पोरांना. अरे बापरे, मग मला खूपच बोर होईल हो ग. तशी पण तू कुठे येते बसायला माझ्या घरी? आज आली ते पण बघ किती घाईत आली. आता मला उद्या गावाला जायचं आणि तू आज आली. रोज नाही येत. अहो ताई, वेळच नाही मिळत. म्हटलं आज चला म्हटलं जाऊया. हो ना. आता बघ या लवकर, मग जीव करमणार मग मला. पाहिल ग, 15 दिवस तर मी येतच नाही. कसं मग थोडस आता मग असं एन्जॉय होते तेवढंच. माहेरी गेल्यानंतर सर्वच म्हणजे लहानपण आठवते नाही आपलं. हो ते पण आहे म्हणा. बस ना, चहा आणते मी. काय ज्यूस घेते की चहा घेते? काय घेते? का शरबत करू? काहीच नाही ताई, तुम्ही तुमची पॅकिंग करा, मी जाते आता. नाही ग, बस पहिल्या वेळेस आली. बस माझी पॅकिंग काय मी रात्री करेल. बस तशी झाली माझी पॅकिंग. थोडंफार राहिलं होतं. आता कसं का पोरांचं राहतेच ना काही ना काही. बस ना. नाही हो ताई, करा तुम्ही पॅकिंग, जाते मी आता. पाय बाई, बस म्हणते तर बसून नाही राहिली. नाही हो ताई, करा ना पॅकिंग, जाते मी. झोपते मी आता. बरं ठीक आहे. फोन करत जा ग. हो करेल ना.